मग म्हणाले की तुला वाईट वाटलं असेल कदाचित आम्ही असं म्हटलं. मला समजलं की यांना काही प्रमाणात हिणवायचंही होतं. मीही विचार केला की व्यवस्थितपणे उत्तर देऊया. उत्तर देताना मीही असं म्हणालो की मला वाईट नाही वाटलं, उलट मला आनंद झाला. मी त्यांना विचारलं की ज्या गोष्टीचा तुम्हाला अभिमान असतो ती गोष्ट जर तुमची असं कोणी संबोधलं तर तुम्हाला त्याचा आनंदच होतो. आणि मराठी ही माझी भाषा आहे, ही गोव्याची भाषा आहे, याचा मला अभिमान आहे, म्हणून मला उलट बरंच वाटलं. पुढे बोलता बोलता मराठीच्या इतिहासावरही बोलणं झालं. म्हणाले की मराठीला काय इतिहास आहे गोव्यामध्ये. काही मुद्देच सांगतो. आपण आज फोंडा महालामध्ये आहोत. इथून जवळच नागेशी गाव आहे. तर 1413 एक 1413 एक शिलालेख नागेशी गावामध्ये आहे. आणि विशेषतः मुद्दाम उल्लेख करायचा झाला तर तेव्हा विजयनगराचं राज्य होतं. तरीही हा शिलालेख मराठीमध्ये आहे. वेळूस गावात असेच शिलालेख आहेत. अनेक ग्रंथही आहेत, मी सगळ्याचा उल्लेख नाही करणार. मग म्हटलं ती आपली परंपरा नव्हे का. जर कलेच्या भाषेत सांगायचं झालं तर आज आपण म्हणतो की गोव्याला संगीताची परंपरा आहे, नाटकाची परंपरा आहे. मग हीच परंपरा जे माध्यम आपल्यापर्यंत पोचवतं, ज्या मराठीचा मोठा वाटा आहे, ती आपली परंपरा होत नाही आहे का. ते आपण का नाकारतोय. आज आपण पाहतो की अनेक मराठी नाटकं बाहेर स्पर्धांमध्ये जाऊन पहिला क्रमांक घेऊन येतात. मला असं वाटतं की हे का शक्य आहे. जर आपण बारकाईने विचार केला, मला असं वाटतं की हे शक्य आहे कारण गोव्याला मराठीची परंपरा आहे, गोवेकरांचं मराठीवर प्रभुत्व आहे आणि गोवेकरांचं मराठीवर प्रेम आहे. याच करता हे शक्य आहे. कारण जोपर्यंत कुठलीही गोष्ट तुम्हाला आपलीशी वाटत नाही तोपर्यंत त्यामध्ये प्रगती करणं हे शक्य नाही असं मला वाटतं. त्यामुळे हे पुरावे आपल्याला निश्चितच सांगतात की गोव्यात मराठीची परंपरा आहेच. परंतु आज मला असंही सांगावंसं वाटतं की काही युवा पिढीचं मत असंही झालेलं आहे, या चर्चेमधून समजलं की मराठी ही आपली भाषा नाही आहे. हे दुर्दैव आहे. काही युवा पिढीचे गैरसमज आहेत. पहिला म्हणजे जर मराठी राज्यभाषा झाली तर कोकणीचं राज्यभाषापद जाईल, असे काही गैरसमज आहेत. मी मुद्दामहून इथे उल्लेख करतोय कारण इथे युवा पिढी आलेली आहेत. तर असं बिलकुल नाही आहे. आणि याचं उदाहरण म्हणजे दिल्ली, सिक्कीम, हरियाणा यासारखी राज्य, एकापेक्षा जास्त राज्यभाषा होऊ शकतात असं सांगितलं गेलेलं आहे. आणि विशेषतः दिल्ली आणि सिक्कीम या दोन राज्यांमध्ये तर 4 राज्यभाषा आहेत. मग मराठी भाषेवरच हा अन्याय का गोव्यामध्ये. असाही गैरसमज आहे की हा लढा मराठी विरुद्ध कोकणी भाषेचा आहे, असंही मला काही लोकांनी विचारलं. कोकणी ही राज्यभाषा झालेली आहे, कोकणी ही आपलीच भाषा आहे. परंतु हा लढा माया मराठीचा स्वतंत्र लढा आहे, मराठीच्या न्यायासाठी लढा आहे. जे काही मुद्दे मांडले जात आहेत, मी त्यांना असं सांगितलं की जे काही मुद्दे मांडले जात आहेत ते तार्किकदृष्ट्या मांडले जात आहेत. आपण बघतो की जे लोक मराठीमधून लिखाण करतात, मराठीमध्ये लिहितात, तेच लोक कोकणीमध्येही लिहितात,
कोकणीमध्ये लिहितात तेच लोक मराठीमध्येही लिहितात. मला असंही सांगावंसं वाटतं की आजची जी युवा पिढी आहे ती दोन गोष्टी डोळ्यासमोर ठेवून पुढे जात आहे. एक म्हणजे सत्य आणि दुसरं म्हणजे तर्क. या दोन गोष्टी डोळ्यासमोर ठेवून युवा पिढी पुढे जात आहे. त्यामुळे सर्व युवा पिढीला माझी विनंती आहे की या लढ्यामध्ये सामील व्हावं, कारण मराठीची बाजू ही तार्किकदृष्ट्या बरोबर आहे आणि सत्याची आहे. त्यामुळे सर्व युवा पिढीला माझं आवाहन आहे की या लढ्यामध्ये तुम्ही सामील व्हावं. मला इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल समितीचे आभार मानतो. काही चुकलेलं असल्यास क्षमा करावी. धन्यवाद. धन्यवाद शशांक. ज्वलंत विषय जे आजच्या युवा पिढींना सामोरे जावे लागतात, खास करून मराठी गोमंतकाच्या मराठी भाषेविषयी ज्यावेळी चर्चा होते त्याचं विस्तृतपणे आणि तर्कशुद्धपणे विचार त्यांनी मांडल्याबद्दल खरंच कौतुक करतो शशांक उपाध्यायचे. पुढे दिव्या मावजेकर हिला मी विनंती करतो की तिनं आपलं मनोगत मांडावं. रसिक हो, नमस्कार. गोव्यात मराठी भाषा ही केवळ संवादाचं साधन नाही, तर ती एक सांस्कृतिक आत्मा आहे. प्राचीन काळापासून आजमितीपर्यंत मराठीने गोव्याच्या लोकजीवनाला, धार्मिकतेला, साहित्याला, परंपरांना एक ओळख दिलेली आहे. हेच कारण आहे की गोव्याच्या सांस्कृतिक ठेव्यामध्ये, एकूणच जगण्यामध्ये, जडणघडणीमध्ये मराठी अजूनही अनेक बदल झेलूनही अखंडपणे आपल्या मनात रुजलेली आहे आणि आजही आपण ती बोलत आहोत. मुळात आधी विषयाला समजून घेण्यात आधी तो समजून घेताना त्याचा एकूणच ऐतिहासिक मागोवा घेत सद्यस्थितीचा विचार करून शक्य ते प्रयत्न करण्याकरता त्या दृष्टीने भविष्याचे आराखडे मांडणे ही कुठल्याही एका सामान्य घटनेची किंवा गोष्टीची एक प्रक्रिया असते. आणि त्यामुळेच विषयाला सुरुवात करताना भाषा, संस्कृती म्हणजे नेमकं काय हे सांगणं मला आधी महत्त्वाचं वाटतं. संस्कृती म्हणजे एखाद्या समाजाची जीवनपद्धती, मूल्यव्यवस्था, श्रद्धा, विचारसरणी, कला, साहित्य, भाषा, रीतिरिवाज, परंपरा आणि सामाजिक आचारधर्म यांचा एकत्रित परिणाम आहे. संस्कृती ही केवळ बाह्य आचरण नसून ती समाजाच्या अंतर्मनातील मूल्यांची आणि विचारांची एक अभिव्यक्ती आहे. भाषा आणि संस्कृती ह्यांचा परिणाम अतिशय मोठा आहे आणि त्यामुळेच त्यांचा संबंधही परस्पर आहे. भाषा म्हणजेच संस्कृतीची वाहक आहे. संस्कृतीला ती आकार देते आणि म्हणूनच भाषा जपणूक म्हणजे संस्कृतीची जपणूक आहे असं मला वाटतं. एखादी भाषा जेव्हा नष्ट होते ना किंवा त्याला हानी पोहोचते तेव्हा केवळ एका संस्कृतीला त्रास होत नाही, तर एकूणच मानवीय जडणघडणीला, जीवनालाच त्याचा एक परिणाम होतो असं मला वाटतं. आणि म्हणूनच स्थानिक भाषा आणि बोलींचं संरक्षणसुद्धा संस्कृतीच्या दृष्टीने महत्त्वाचं असल्याचं मला दिसून येतं. मुळात विषयाला सुरुवात केल्यानंतर गोव्यात मराठी भाषा पूर्वीपासून कशी आहे असा विचार जेव्हा येतो तेव्हा गोव्यात अनेक शिलालेख सापडले आहेत. त्यांची नावंसुद्धा आता दादाने आपल्याला सांगितली. संत ज्ञानदेव, नामदेव, एकनाथ या संत मंडळींच्या अभंगांचा, गवळणींचा गोडवा हा सोहिरोवनात आंबिये असू दे, मनोहरबुवा शिरगावकर असू दे, त्यांनी त्या अभंगांना दिलेल्या सुंदर चालींनी आजही आपली चतुर्थी असू दे, उत्सव असू दे किंवा अगदी दरवर्षी गावागावात होणाऱ्या भजनी स्पर्धा असू दे, त्यांचा प्रभाव हा गोव्यातील लोकांवर आजगायत टिकून आहे. हाच एक पुरावा असल्याचं मला दिसून येतं. पुढे जाऊन पेशव्यांच्या काळात सुद्धा मराठी जेव्हा त्यांची प्रशासनाची भाषा झाली
त्यामुळे शैक्षणिक व धार्मिक संस्थांमध्ये मराठीचा वापर वाढलेला दिसून येतो. 16व्या शतकात जेव्हा गोवा पोर्तुगीजांच्या अधिपत्याखाली आला, अनेक भागात विशेषतः हिंदू बहुल भागात मराठीचा वापर मात्र कायम राहिला. चर्च प्रांतात कोकणीला रोमन लिपी, बाकी ठिकाणी देवनागरी लिपी मिळाली. पण गाव पातळीवर देवस्थानं मात्र आज गायत उत्सव असू दे, धार्मिक विधी असू दे, यात मराठीच वापरते. आणि या सर्व पार्श्वभूमीवर संस्कृती कशी टिकली हा प्रश्न जेव्हा आपल्याला येतो, तेव्हा त्याचं उत्तर म्हणजे भाषा. लोकांच्या प्रेमामुळे टिकलेली, या मातीत रुजलेल्या संस्कारांनी फुललेली संस्कृती ह्या भाषेनं टिकवली. परशुराम भूमीवरील मंदिर व्यवस्था, मग मंगेशी असू दे, शांतादुर्गा, महालक्ष्मी, महालसा, ह्या सर्व देवस्थानांनी मराठी संस्कृती जपण्याचे, प्रचार आणि प्रसार करण्याचे मोठे काम गेली अनेक शतके केलेले आहे. आणि एकूणच हिंदू संस्कृती आपल्या अंत्रुज महालातील किंवा एकूणच गोव्यातील सर्व मंदिरे एकहातीपणे करताना आपल्याला दिसतात. आजही मंदिरातील पूजा असू दे, अभिषेक असू दे, आरत्या, सगळ्या गोष्टी या मराठीतून होतात. उत्सव, सण, लोककला, मग कीर्तन असू दे, भजन, नाटकं यांच्या माध्यमातून मराठी भाषेतून पारंपरिक स्वरूपात जेव्हा ते आजही आपल्यासमोर साजरं होतात, तेव्हाच मराठीचा एकूणच प्रभाव आपल्याला दिसून येतो. अनेक गोमंतकीय मराठी कवी, लेखकांनी मराठी साहित्य समृद्ध केलेलेही आपल्याला दिसून येते. यातच गोमंतकीय कृष्णभट पानकर हे मराठीतील पहिले नाटककार, ज्यांनी श्रीकृष्ण लीला या मराठी नाटकाचं लेखन केलेलं असून त्यायोगे पहिल्या मराठी नाटकाचा मान देखील आपल्या गोव्याला मिळतोय. पण ही गोष्ट आजपर्यंत किंवा अजूनही अनेकांना माहीत नाही. हे आपलं मराठीबाबत असलेलं अज्ञान, ह्याला दुसरं काय म्हणावं. रसिक हो, एक गोष्ट असते की एखादी गोष्ट आपल्याला माहीत नाही म्हणून त्यावर बोलणं, पण ती गोष्ट जाणून घ्यायचे प्रयत्न न करता त्यावर बोलणं ही एक वेगळी गोष्ट, आणि गोष्टी माहीत नाही आहे म्हणून बोलणं ही एक वेगळी गोष्ट. ह्यातला फरक ज्या दिवशी आपल्याला कळेल त्याच दिवशी आपण एक माणूस म्हणून सुधारलेले असू. त्यासोबतच संत कृष्णभट बांदकर यांच्या प्रभावामुळे आणि आधुनिक मराठी साहित्यात नाट्यकृतींना महत्त्व प्राप्त झाले असे ज्येष्ठ साहित्यिक रा.ची. ढेरे यांनी भारतीय रंगभूमीच्या शोधात या त्यांच्या ग्रंथातील भक्ती आणि नाट्यच्या पहिल्या प्रकरणात लिहिलेले देखील आपल्याला दिसून येते. गोव्याचे शंकर रामाणी, बाभ बोरकर अशा सर्वांनीच मराठी साहित्याला एका उंचीवर नेऊन ठेवलं आहे. मीरा मधुराचे लेखक भोवे देखील गोव्याचेच होते. या पडद्यामागच्या भूमिका लिलया पडणाऱ्या ह्या मंडळींची जी काही दृष्टी होती, पडद्यावर सहजतेने ते साकारणारे रामदास कामत असो, आशालता वाबगावकर असो, यांनी दिलेलं मोलाचं योगदान देखील महत्त्वाचंच ठरतं. आजही गोव्यात अनेक मराठी शाळा, ग्रंथालये आहेत जिथे मराठी माध्यमातून मुलं शिकतात. गोव्यात प्रसिद्ध होणारी मराठी मासिकं, नियतकालिकं, वृत्तपत्र या सर्वांमुळे चांगल्या चांगल्या गोष्टींची निर्मिती होतानाही आपल्याला दिसून येते. गोव्यातील अनेक लोक, आज इथे असलेले सर्वजणच आपण मराठीला आपली मातृभाषा म्हणून ओळखतो. कारण राजकारण, सामाजिक चळवळ यामध्ये मराठी विचारधारेचाच एक मोठा प्रभाव असल्याचं आपल्याला दिसून येतं. रसिक हो, नुकताच आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देखील मिळाला. त्यानिमित्ताने एकूणच जगभरात विविध कार्यक्रम सुरू आहेत. मराठी ही आश्वासक, भावनेचा ओलावा असलेली भाषा आहे आणि त्यामुळेच जेव्हा जगभरातील लोक मराठी जाणतात तेव्हा त्यांनाही ह्याचा अनुभव आल्याशिवाय राहत नाही. मराठी भाषेतली वर्णमाला सुद्धा जर आपण पाहिली तर ती अत्यंत विचारपूर्वक बनवल्याची आपल्याला दिसून येते. स्वातंत्र्यवीर सावरकर आपल्या एका पुस्तकात असं म्हणतात की एखाद्या राष्ट्रावर झालेलं राजकीय आक्रमण, क्रांती लढून परतवून टाकता येतं, पण हेच जेव्हा सांस्कृतिक आक्रमण होतं तेव्हा ते मुंगीच्या पावलांनी होतं आणि हेच राष्ट्रीय जीवनाला आणि अस्मितेला घातक असतं आणि हे आपण ध्यानात ठेवलं पाहिजे. गोव्यात मराठी भाषा ही केवळ आणि केवळ संवादाचं साधन नाही, तर भाषा आणि संस्कृती यांचं नातं हे जसं गोवेकर आणि मराठीचं नातं शरीर आणि आत्म्यासारखं आहे, एकामेकांशिवाय अपूर्ण. कोकणी असो, मराठी असो, भाषा या महत्त्वाच्याच आहेत, पण ह्या सर्वांमध्ये
आपल्या परकीय भाषांचा फायदा होत नाही आहे ना आपल्याकडे, ही गोष्ट आपण लक्ष देणं महत्त्वाचं आहे. इतकीच माफक अपेक्षा व्यक्त करते आणि मला इथे बोलायची संधी दिली याबद्दल समितीचे आभार मानते. धन्यवाद कुमारी दिव्या. खरंच ह्या दोन्ही युवांचे आपण विचार ऐकलेत. एकाने समाज मन दाखवलं आणि एकीने मराठी मन दाखवलं. आणि समाज मन आणि मराठी मन गोव्यामध्ये एकच आहे असा निष्कर्ष या दोघांच्या भाषणामधून आपल्याला गवसला. पुढे आता मान्यवरांची भाषणे होणारच आहेत. वास्तविक मी निवेदक आहे, सूत्रसंचालक आहे, भाषण करण्याची मला अनुमती नसते. पण अध्यक्षांचा एकच मुद्दा मी इथे मांडू इच्छितो. भाषण असं समजू नका, एक पॉइंटर आहे. 2 गोष्टी आपल्यासाठी आपल्या पूर्वजांनी चांगल्या करून ठेवलेल्या आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मराठीसाठी असा लढा उभा केला होता आपल्या पूर्वजांनी. रस्त्यावरती झाडं तोडून टाकली होती. इथे उपस्थित बरेच असे असतील ज्यांनी 1987 साली प्रत्यक्ष रस्त्यावर येऊन काम केलेलं आहे आणि तेव्हापासून ते स्वप्न पाहत आहे की कधी आपली मराठी भाषा ही राजभाषा पूर्णपणे घोषित केली जाईल. तर पॉइंटर नंबर 1, आपल्या पूर्वजांनी निस्सीम असे प्रयत्न करून गोव्याच्या राजभाषा कायद्यामध्ये मराठी भाषेला नमूद करून घेतलेलं आहे. हे विशेष आहे. आज जर ती नमूद नसती तर काय परिणाम आजपर्यंत झाले असते त्याची कल्पना करायला नको. पण ती नमूद करून घेतल्यामुळे मी खरंच त्या आपल्या पूर्वजांचे वंदन करतो. आणि जे म्हणतात मराठी भाषा जर तुम्हाला पाहिजे तर कुठे जायचं, महाराष्ट्रात जायचं असं त्यांचा आम्हाला आदेश आहे. तर मी त्यांना सांगू इच्छितो, ज्या भूमीमध्ये तुम्ही मराठी भाषा पाहिजे तर महाराष्ट्रात चला म्हणून सांगतात, त्या भूमीवरती ज्यावेळी तुमची मंदिरं आणली गेलीत, तुमचे देव आणले गेलेत, तुमचा धर्म इथे सांभाळला, वृद्धिंगत केला, फक्त मंदिरं देव नाही आणले, भूमी दिली. हे कोणी दिलं होतं बरं का? त्या काळच्या मराठी शासकांनी दिलं होतं असं नमूद आहे. आणि त्याच मराठी जनतेला तुम्ही सांगतात मराठी पाहिजे तर महाराष्ट्रात चला. ही शोकांतिका आहे. तर पुढील विचार ऐकण्यासाठी मी विनंती करतो, आदरणीय श्री गोरा ढवळीकर सर यांनी पुढील सभेला उद्देशून मार्गदर्शन करावं. सर्व उपस्थित मराठी प्रेमी, मराठी भाषिक म्हणतो मी, आपण सर्व बंधू भगिनी, आपणाला माझा नमस्कार. आज या फोंडा इथं होणाऱ्याच्या होत असलेल्या या मेळाव्याला व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे आदरणीय नेते श्री सुभाषजी वेलिंगकर, तसंच इतर सर्व मान्यवर, मी सर्वांची नावं आता घेणार नाही. उपस्थितामध्ये पुष्कळ व्यक्ती, अनेक व्यक्ती मान्यवर आहेत, त्यांची नावं घेण्यात वेळ घालवत नाही. माझ्या भाषणाला मी सुरुवात करतो तो एका गीतानं. हे मराठीचं जय जयकार गीत आहे, ते मी सादर करतो. मी एक ओळ म्हणेन, ती तुम्ही मागावून माझ्या म्हणायची आहे. बघूया कसं जमतं. जय जयकार करतो आम्ही माय मराठीचा, हो माय मराठीचा, जन्मसिद्ध हक्क तिचा,
जन्मसिद्ध हक्क तिचा, राजपदी बसण्याचा. जय जयकार, जय जयकार. ज्ञानकला देऊन आम्हा, तुम्हाला कागद दिलेले आहेत, बघू शकता तुम्ही. ज्ञानकला देऊन आम्हा महत्पदी बसविले. ज्ञानकला देऊन आम्हा महत्पदी बसविले. का उपेक्षा तिची होत असे, काय पाप केले, सांगा काय पाप केले. जय जयकार, जय जयकार. घराघरातून वसते आहे सरस्वती रूपे. नियतकालिके ग्रंथामधुनी घडवी सुंदर शिल्पे. हो घडवी सुंदर शिल्पे. जय जयकार, जय जयकार. दिशा दिशातून पसरित असे ती ज्ञानरूपी किरणे. उजळून जाई जीवन सारे, अर्थपूर्ण जगणे, अर्थपूर्ण जगणे. जय जयकार, जय जयकार. ज्ञानोबा तुकोबा आम्हा घडविती साक्षात्कार. सारे मानव एकच असती, हे संत आम्हाला शिकवतात. सारे मानव एकच असती, विश्व असे परिवार, विश्व असे परिवार. जय जयकार, जय जयकार. मतभेदांच्या भिंती साऱ्या गाडूनिया जाती. आज मतभेदांच्या सगळ्या भिंती गाडल्या पाहिजेत. आपल्यामध्ये अनेक मतभेद आहेत, हे सगळे गाडून टाकून मतभेदांच्या भिंती साऱ्या गाडूनिया जाती. अन्यायाशी लढण्या सारे आज एक होती, आज एक होती. जय जयकार, जय जयकार, जय जयकार. मराठी राजभाषा, मराठी राजभाषा. बंधूंनो, माझ्या पूर्वी जे वक्ते बोलले त्यांनी बरेच माझे मुद्दे घेतलेले आहेत आणि माझं काम थोडंसं सोपं केलं आहे. शाणुदास सावंत यांनी मराठीवर कशा प्रकारे अन्याय झाला, जो कायदा पास झाला तो कसा असंविधानिक होता आणि अलोकशाही होता, हे स्पष्टपणे तुम्हाला सांगितलेलं आहे. मित्रांनो, तो जो घोर अन्याय झाला, असा अन्याय कुठल्याच राज्यात झाला नसेल. त्या अन्यायाविरुद्ध गेली 37 वर्ष आम्ही लढतो आहोत, पण अद्याप सरकारला जाग आलेली नाही, येत नाही. हे आमचं दुर्दैव आहे. खरं म्हणजे राजभाषा करण्याच्या वेळी पहिला हक्क मराठीचा होता, तरी तो डावलला गेला आणि अजूनही आम्हाला राज्यकर्ते न्याय देत नाही आहेत. आज देखील तुम्ही जर पाहिलं तर जेवढी
मराठी 1987मध्ये वापरात होती तेवढीच तशाच प्रकारची आजही मराठीची प्रगती आहे आणि कोकणी जिथं होती तिथंच आहे. कसं काय तर त्यावेळी 3 वृत्तपत्र होती कायदा झाला तेव्हा, आज 9 झालेली आहेत. लाखोच्या संख्येनं लोक ती वाचत आहेत. शाळामध्ये बहुसंख्येनं मराठी माध्यमातच मुलं शिकत आहेत. आपलं नुसतं वर्तमानपत्रच असं नव्हे तर वाचक जे आहेत ते इतर लायब्ररीमध्ये सुद्धा जर तुम्ही पाहिलं तर सेंट्रल लायब्ररीमध्ये माझ्याकडे आकडेवारी आहे, वाचक जे होते सेंट्रल लायब्ररीमध्ये ते 98-99मध्ये म्हणजे राजभाषा कायदा झाल्यानंतर कितीतरी वर्षांनी मराठी पुस्तकं तिथं वाचणारे हे वार्षिक आकडेवारी आहे. 12,413 वाचकांनी पुस्तकं दिलेली होती मराठी, आणि कोकणी किती आहेत 124. त्याच्या पुढची 4-5 वर्षांची माझ्याकडे आकडेवारी आहे तशीच आहे. आज सध्या 23-24ची मी लायब्ररीमधून आणली माहिती, त्याच्यामध्ये मराठी वाचक आहेत 5,661 आणि 1,433 कोकणी. म्हणजे अजूनही कोकणीपेक्षा मराठी कितीतरी वरचढ आहे, वापरात आहे. दुसरं तुम्हाला सांगतो, ही आता सरकारकडे पत्रव्यवहार किती होतो मराठीमधून किंवा कोकणीमधून, ह्याची ताजी माहिती माझ्याकडे नाही, कारण तसे प्रश्न आता विचारले गेलेले नाहीत. परंतु हे पहा, 1993-94मध्ये श्री सुरेंद्र शिरसाट यांनी जो प्रश्न विचारलेला होता त्याला माहिती अशी दिलेली आहे, 93-94 म्हणजे पुन्हा राजभाषा कायद्यात झाल्यानंतरसुद्धा कितीतरी वर्षांनी, त्यावेळी मराठीमध्ये 11,090 एवढी पत्र सरकारकडे मराठीमध्ये झालेली होती आणि कोकणीमध्ये होती फक्त 1,307. ही सरकारी आकडेवारी आहे, माझी नाही आहे. सांगायचा मुद्दा असा की लोक सरकारकडे सुद्धा मराठीमधूनच व्यवहार करू इच्छितात आणि वर्तमानपत्रामधून तुम्हाला दिसतं आणि शाळांमध्ये जी नोंद झालेली आहे मुलांची त्यावरून दिसतं की लोकांना मराठीच भाषा पाहिजे. नाहीतर 37 वर्ष उलटल्यानंतर देखील मराठीच वृत्तपत्र का लोक वाचतात. तेव्हा आपली जी मागणी आहे ती अत्यंत न्याय आहे, योग्य आहे. आता मुलांची दिशाभूल करणं फार सोपं आहे. तरुणांची यांना सांगितलं की मुलं म्हणतात इथली भाषा मराठी नाहीच आहे, कोकणी. कारण त्यांना एक विशिष्ट अशी प्रचार पद्धती काही त्या लोकांनी अवलंबलेली आहे की गावागावात काही कार्यक्रम ठेवायचे तरुणांच्याकरता, मुलांच्याकरता, शाळा कॉलेजमधून ठेवायचे आणि तिथं त्यांच्या कानात हे घालायचं. मोठमोठे मेळावे तरी घेतात, अरे तू किती बोलता, तुम्ही किती काय बोलता तुम्ही, कोकणी, मग तुमची भाषा कोकणी, मराठी कशी. आणि त्या मुलांना भाषा म्हणजे काय, बोली म्हणजे काय, संस्कृती म्हणजे काय याचं काही ज्ञान असतं का. त्या तरुणांनी काही वाचन केलेलं नसतं, एवढा विचार नसतो, प्रगल्भ विचार नसतो, त्यामुळे त्यांना ते पटतं. आपल्यापैकीसुद्धा काही लोकांना सहज पटेल हे, हां कोकणी आम्ही कोकणी बोलतो म्हणजे कोकणीच आमची भाषा. मित्रांनो असं नाही आहे. या तरुणांना आम्ही सांगायला पाहिजे भाषा कुठली किंवा भाषा कुणाला बनायचं, तर जी लिहिली जाते, वाचली जाते, शिकली जाते, आपण जी भाषा शिकतो शाळेमधून कॉलेजमधून, जिच्यामध्ये आपण लिहितो आणि पुन्हा वाचतो, आणि त्याच्यामध्ये आपली संस्कृती आहे. हे 4 निकष आहेत. आपली भाषा ठरवण्याकरता हे 4 निकष आहेत: शिकणं, लिहिणं आणि वाचणं आणि संस्कृती मुख्य. आता इथं संस्कृतीचा बराच ओहापोह झाला. तेव्हा या 4ही दृष्टीने जर विचार केला तर भाषा आपली सर्वांची मराठीच आहे. त्यांना मुलांना माहीत नाही, त्यांना तुम्ही समजावून सांगायला पाहिजे पालकांनी. आणि जे मित्र इथं तरुण वर्ग जो आहे उपस्थित, त्यांनी देखील हे लक्षात ठेवावं आणि आपल्या मित्रांनाच त्यांच्या मनात जो गैरसमज झालेला आहे तो काढून टाकावा. आम्हाला सर्वांना देखील हे काम पुढं करावं लागणार आहे.
दुसरं असं आहे की असे गैरसमज भ्रम खूप पसरवलेले आहेत. जसं आता मी म्हटलं की जी बोलता तीच तुमची भाषा, असा भ्रम पसरवलेला आहे. तसंच मी एका तरुणाकडे बोललो. म्हणजे मी एका पुस्तकाच्या दुकानात उभा होतो आणि त्याची आणि आमची मराठीवर चर्चा चालू होती. तर मग तिथं तो मुलगा आला आणि मला म्हणायला लागला, काका तुम्ही काय करता, काय बोलत होता? मी त्याला म्हटलं आम्ही मराठी संबंधी बोलत होतो. मराठी राजभाषा झालेली नाही, एवढी ती मोठी भाषा असून देखील, तेव्हा ती व्हावी असे आमचे प्रयत्न आहेत. काका पण मग कोकणीचं काय? अरे कोकणी म्हटलं राजभाषा झालेलीच आहे. नाही तसं नाही, पण ते वेगळे पण गोव्याचं, कोकणीत ही वेगळी. हा एक गैरसमज पसरवला गेलेला आहे की आपण सर्वजण कोकणी बोलतो म्हणजे कोकणी हीच आपली आयडेंटिटी. मित्रांनो, मी त्याला म्हटलं, तू म्हणतोस पण आज गोव्याची ओळख काय आहे, काय म्हणून गोवा बाहेर ओळखला जातो तुला माहिती आहे का? गोवा म्हटलं ओळखला जातो इथले कॅसिनो, इथलं दारूपान, ड्रग्ज आणि इथं चालणारा अनाचार, याकरता गोवा सध्या ओळखला जातो आहे. बाहेर गोव्याची ओळख अर्थात बाहेरच्याच लोकांना जास्त समज. ही आहे का गोव्याची ओळख? म्हटलं हे असं घडलं आहे, याचं कारणच मराठी जेव्हा राजभाषा व्हायला हवी होती गोवा मुक्त झाल्यानंतर, ती झालेली नाही. ती जर त्यावेळी झाली असती आणि 2 भाषा करायला काही कुणाची हरकत नाही, घटनेची हरकत नाही, त्यावेळीच कोकणी होऊ शकली असती. हे जर घडलं असतं योग्य वेळी, तर आज ही पाश्चात्य संस्कृती गोव्यामध्ये पसरलेली आहे. तुम्ही पहा, इंग्रजी कॉन्व्हेंटमध्ये, इंग्रजी माध्यमाच्या शाळामध्ये KG पासून मुलं शिकत आहेत. मग मामा पप्पा ही संस्कृती. आधी मी जेव्हा हे ऐकलं तेव्हा मला वाटलं हे आईला मामा काय म्हणतायत. बरं, यांना काही तुम्ही रामकृष्णाच्या गोष्टी जर सांगायला गेलात तर हु इज रामा, हु इज कृष्ण, त्यांना काहीच माहीत नाही. गणपती म्हटलं तर दॅट एलिफंट गॉड. त्यांना आपलं वाढदिवस म्हटलं तर समजत नाही, बर्थडेच म्हणायला पाहिजे. बर्थडे म्हटलं तर त्या मुलांनाच नाही. आता खेडोपाडी मी बघतो कामवाल्या लोकांना, पुरुषांना असो बायकांना, त्यांना वाढदिवस म्हटलं तर कळत नाही, बर्थडे. तेव्हा हे असं झालेलं आहे. तेव्हा एक वेळ आपला गोवा ही दक्षिण काशी म्हटलं जायचं, कारण एवढं इथं सांस्कृतिक संचित होतं गोव्यानं राखलेलं. ते हळूहळू नष्ट होत चाललं आहे. आपण बघतो, आमच्या डोळ्यासमोर हे घडतं आहे. आणि मला खरोखरच भीती वाटते या युवा पिढीची. यांना काय पुढं पाहावं लागेल आणि त्यांच्या नशिबात काय येईल, याकरता आम्ही लढतो आहोत. खरं सांगायचं म्हणजे या मुलांचा, आमच्या नातवांचा विचार करून आम्ही ही मराठी इथं टिकावी याकरता लढतो आहोत. मला तुम्ही सांगा, आज घरात गेल्यानंतर मुलं कधी देवाकडे संध्याकाळी पाया पडतात का हो? मुलंच कशाला, जाणती माणसं तरी पडतात का हो? असं झालेलं आहे. देवाला नमस्कार करावा, देवाकडे तुळशीकडे दिवा लावावा, आईवडिलांच्या पाया पडावं, त्यानंतर काही स्तोत्र श्लोक म्हणावे, ही आमची संस्कृती. हे काय, आईवडिलांना नमस्कार करावा, त्यांचे आशीर्वाद घ्यावे, हे काहीच राहिलेलं नाही. आणि आता तर काय विचारू नका. म्हणजे मंदिरामध्ये जे लोक कपडे घालून जातात ते बघितले की आपण कुठं पोचतो आहोत असं वाटायला लागलं आहे. तेव्हा हे जर सगळं टाळायचं असेल तर आपल्याला मराठीचा आग्रह धरावाच लागेल. आग्रह म्हणजे मी मुद्दाम शब्द वापरतो आग्रह, कारण काय आहे, नुसती राजभाषा झाली म्हणून होणार नाही. राजभाषा तर व्हायलाच पाहिजे, परंतु त्याबरोबर तिचा वापर व्हावा
सरकारनं वापर करायला पाहिजे, याकरताही आपल्याला आग्रह धरावा लागेल. म्हणजे राजभाषा झाल्याशिवाय आपल्याला तो आग्रह धरता येणार नाही सरकारकडे. कारण सध्या काय आहे, राजभाषा कायद्यात जे स्थान आहे ते निश्चित नाही आहे. मे बी यूज्ड, तसं नको आहे. आम्हाला आमचं हक्काचं स्थान पाहिजे, राजभाषा पदच पाहिजे. याकरता आठवड्याचा फसता कामा नये, तुम्हाला दुसरं काहीतरी हे देतो ते देतो, नाही. आम्हाला काहीही नको, राजभाषा पद पाहिजे, यावर आपण ठाम राहिलं पाहिजे. तुम्हाला सांगतो, आम्ही सगळे मराठी भाषिक आहोत हे लक्षात ठेवा. मराठीचा अभिमान बाळगा. काही लोक विचारतात मराठी राजभाषा कशाला व्हायला पाहिजे. ना काय कुणीतरी म्हणालं ते, मराठी राजभाषा का व्हायला पाहिजे. मी विचारतो, का व्हायला नको, का व्हायला नको. जर 9 वृत्तपत्र मराठीमध्ये चालतात, त्यांचा काही हे नाही, त्यांचा काही स्वाभिमान नाही आहे, त्यांना काही किंमत नाही आहे का. आपण सर्वांना काही किंमत नाही आहे का. तेव्हा आमचा अभिमान हा मराठीमध्ये आहे, तो आम्हाला मिळाला पाहिजे. याकरता आम्हाला तेव्हा केवळ जर एक वृत्तपत्र ज्या भाषेत चालत नाही त्यांना जर राजभाषापद मिळू शकतं, तो मान मिळू शकतो, तर आपली 9 वृत्तपत्र चालतात, बहुसंख्य विद्यार्थी आपले मराठी शिकतात, व्यवहारात सगळी मराठीच वापरली, तिला का तो मान मिळू नये हे मला कुणीही सांगावं, का मिळू नये. आणि मी तुम्हाला सांगतो, मराठीला जर हा मान मिळाला तर आत्ताचे वातावरण जे आहे ते आपण निश्चित बदलू शकू असा मला विश्वास वाटतो. आता ही भायली म्हणतात, भायली याच्यावर झालं बोलून बरंचसं. मराठी ही गोव्याची भाषा नव्हे, ती भायली भाषा. मित्रांनो, आमच्या पूर्वीच्या वक्त्यांनी सांगितलं की ज्ञानेश्वर काळापासून किंवा तत्पूर्वी त्याच्याही पूर्वी काळापासून गोव्यामध्ये मराठी आहे, त्यावेळी कोकणी कुठंच नव्हती. अनेक ग्रंथ जे संशोधक पिसुर्लेकर आणि अकाप्रियोळकर यांना लिस्बनमध्ये सापडले, जाळलेल्या ग्रंथापैकी काही ग्रंथ, ते सर्व मराठी होते, एकही कोकणी त्यामध्ये नव्हता. त्यानंतर मग कृष्णदास श्यामानं 1526 जे श्रीकृष्णचरित्र लिहिलं ते मराठीमध्ये, ख्रिस्तपुराण त्या मिश्र्यानं, फादर स्टीफन या मिश्र्यानं लिहिलं ते मराठीमध्ये. आणि त्यानंतर अनेक साहित्यिक मराठी झाले, त्यांची नावं काही मी तुम्हाला वाचून दाखवतो. म्हणजे 16, 17 आणि 18 या 3 शतकामध्ये असे पुष्कळ साहित्यिक होऊन गेले ज्यांचं साहित्य महाराष्ट्राच्या साहित्यिकांच्या तोडीस तोड होतं. ते कोण होते तर पूर्ण प्रकाशानंद किंवा नायकस्वामी, त्यांचं नाव मूळ शंकर मंगेश करंडे. शंकर मंगेश करंडे त्यांचे शिष्य होते कवी व्यंकट. त्यानंतर होते रामचंद्र मल्हार सुखटणकर, संत सोहिरोबा, विठ्ठल केरीकर, शंखवाळकर, पांडोबा कैसरे, रघुनाथ शेणवी, महेश्वर भट्ट सुखटणकर, त्यांचे पुत्र शिवरामशास्त्री सुखटणकर, कृष्णभट बांदकर, असे अनेक साहित्यिक ज्यांचं आपले हे त्यांचं साहित्य काय दर्जाचं होतं यासंबंधी महादेव शास्त्री जोशी म्हणतात, तुकाराम वैकुंठाला गेल्यानंतर जुवे येथील तुकाराम बाबा वर्दे यांनी अत्यंत द्राक्षापेक्षाही मधुर काव्यरचना केली असं ते म्हणतात. अशी वर्णनं त्यावेळच्या साहित्यिकांची आहेत. आणि मित्रांनो, मी तुम्हाला सांगतो, हे सगळे जे साहित्यिक होऊन गेले त्यामध्ये एकही ढवळीकर नव्हता, एकही वेरेकर नाही, सावंत नाही,
हे सगळे लोक, हे सगळे ज्यांनी मराठीमध्ये त्यावेळी विपुल आणि अत्यंत दर्जेदार साहित्य रचलं, ते सगळेजण हे आज ज्यांनी मराठीला ठोकरलेली आहे, गोव्याची भाषा मराठीच नव्हे म्हणतात, त्यांचे हे पूर्वज आहे. ज्यांनी गोव्याला वैभव प्राप्त करून दिलं. इतकंच नाही, मी तुम्हाला सांगतो, बाळकृष्ण वामन शेणवी सावर्डेकर ज्यांनी शिक्षण क्षेत्रात प्राथमिक शाळा एकत्रित करण्यात मोठं काम केलं, ते म्हणतात, मराठी माझ्या प्रिय मातृभाषे, तू आपल्या अतिप्राचीन ग्रंथा इतकीच गोमंतकाती जुनी आहेस. मातृभाषा म्हणतायत ते. आज जे गोमंतकाची भाषाच नव्हे म्हणतायत त्यांचेच एक दुसरे यशवंत सूर्यराव सरदेसाई उर्फ भाई देसाई, एकनाथांचे पैठण प्रसिद्धीला येण्यापूर्वी किंबहुना ज्ञानोबा रायांच्या पूर्वी देखील गोमंतकातील लेखन मराठी भाषेतून होते, याचा पुरावा ताम्रपटातून दिसून येतो. हे कोण म्हणत आहेत? बाळकृष्ण शेणवी यशवंत सूर्यराव सरदेसाई. भारतकार हेगडे देसाई तुम्हाला माहिती आहेत. यांना तर गोव्याचे लोकमान्य टिळक म्हणत होते. जे सरकारशी ज्यांनी झुंज दिली न्यायाकरता आणि मराठीकरता देखील, त्यांची ते आपली मातृभाषा मराठी आहे आणि तिला न्याय मिळालाच पाहिजे असं सांगायचा मुद्दा असा की ज्यांची भाषा पर्यंत गोवा मुक्त होईपर्यंत मराठीच होती. एकही गोव्यामध्ये आपले कोकणी शाळा नव्हती. सगळ्या मराठी शाळा आणि सगळ्या त्या उच्चवर्गीयांनी स्थापन केलेल्या. वाचनालयं होती त्यांनी स्थापन केलेली. आणि जेव्हा गोवा मुक्त झाला त्याच्या दुसऱ्याच दिवशी गोव्याची भाषा मराठी नाही, मराठी भाषा नाही, गोव्याची भाषा कोकणी. हा काय प्रकार आहे? असा एका दिवसात प्रदेशाची भाषा बदलता येते का हो? आणि याला पाठिंबा हे होण्याचं कारण पंडित नेहरू. मराठीचा जो अवमान तेव्हापासून होत आहे त्याचं कारण पंडित नेहरू आणि केंद्र सरकार. जेव्हा गोवा मुक्त झाला 1961 त्यानंतर 2 महिन्यांनीच पंडित नेहरूंनी लोकसभेमध्ये आणि लोकसभेच्या बाहेरही सांगितलं की गोव्याची भाषा कोकणी, गोव्याची संस्कृती वेगळी, तिला आम्ही प्रोत्साहन देऊ, तिला आम्ही संरक्षण देऊ. काय होतं माहीत नेहरूंना? इथली भाषा काय काहीतरी पाहिलं होतं का? अभ्यास केला होता का? त्यावेळी गोव्यात कोकणीचं नावच नव्हतं. गोवा प्रदेशाची भाषा ही एकमेव मराठी होती. परवाच भीमरेंच्या लेखात एक आलं की मराठी राजभाषा करून तुम्हाला गोव्याचं द्वैभाषिक करायचं आहे का म्हणून. मी त्यांना उत्तर दिलं लेखातून, अहो द्वैभाषिक आम्ही नाही, तुम्हीच केलेलं आहे. पूर्वी गोव्याची भाषा एकच होती मराठी, तुम्हीच कोकणी पुढं आणली आणि इथं द्वैभाषिक केलं. आता ते आम्हाला स्वीकारायला पाहिजे, तुम्हालाही स्वीकारलं पाहिजे आणि आम्हालाही स्वीकारलं पाहिजे, पर्याय नाही. तेव्हा पंडित नेहरूंच्या आणि केंद्र सरकारच्या मार्गदर्शनामुळं जी बोलीभाषा गोव्यात होती ती हळूहळू भाषा म्हणून त्यांना प्रोत्साहन मिळालं आणि पुढे यायला लागली. तिची क्षमता नसताना प्राथमिक शिक्षणामध्ये ती आली. प्राथमिक शिक्षणामध्ये जेव्हा कोकणीनं प्रवेश केला तेव्हा माझ्या माहितीप्रमाणे अवघीच पुस्तकं कोकणीमध्ये होती. जास्तीत जास्त 500-800 असतील, 1000 असेल, एवढीसुद्धा नसतील. कुणाकडे पुरावा असेल तर मला द्यायला हरकत नाही. मला जे सापडले त्यावरून मी सांगतो. जेव्हा तिला साहित्य अकॅडमीची मान्यता मिळाली तो तर एक मोठा घोटाळाच आहे. माझ्याकडे तुम्हाला सांगतो 1998-99 सालचं पुस्तकांची संख्या जी मला सेंट्रल लायब्ररीमधून मिळाली ती आहे 98-99 2056 पुस्तकं तिथं नोंद झालेली आहेत. 2056. कदाचित काही नोंद झालेली नसतील, समजा 3000 धरा. ही 98-99 75 साहित्य अकॅडमीची मान्यता मिळाली.
म्हणजे त्यावेळी किती पुस्तकं असतील तुम्ही कल्पना करा, आणि त्यामध्ये रोमनची बाजूला काढली तर देवनागरीमध्ये किती असतील. अशा या बोलीला, ॲक्च्युली बोलीला त्यावेळी साहित्य अकॅडमीनं भाषा म्हणून मान्यता दिली. हे सगळं केंद्र सरकारच्या आशीर्वादाने. आणि राजभाषा कायदासुद्धा जो झाला नसता, या लोकांनी केंद्र सरकारकडे लोटांगण घातलं, तुम्ही आता हा प्रश्न सोडवा. आणि केंद्रानं दबाव आणून या व्हीप लावायचा तो केंद्रानं तिकडून दबाव आला आणि त्यांच्या आमदारावर दबाव आणून अशा पद्धतीनं त्यावेळी कोकणी राजभाषा केली गेली आणि मराठीवर अन्याय केला. आम्हाला ती भाषा राजभाषा झाली म्हणून दुःख नाही, कोकणी राजभाषा झाली याचं आम्हाला दुःख नाही, आमचीच ती आहे. परंतु तिच्यापेक्षा शतपटीनं जी पुढं होती ती आमची भाषा, तिच्यावर अन्याय झाला याचा आम्हाला राग आहे. ह्यापुढं आम्ही हे सहन करणार नाही, आम्ही स्वस्थ बसणार नाही, तिला राजभाषेचं स्थान मिळवल्याशिवाय आम्ही राहणार नाही, एवढं मी तुम्हाला सांगतो. आणि दुसरी गोष्ट अशी की या तरुणांनी लक्षात ठेवावं की ज्यांनी मराठीचा त्याग केला ना, त्यांचं अत्यंत नुकसान झालेलं आहे. ज्यांनी मराठी आपली स्वीकारली आणि त्याच्यात प्रगती केली ते पुढे गेले. आता बघा, इथं ती नावंच वाचून दाखवतो मी तुम्हाला. आता आपण 2 नाट्यसंस्थांचा इथं सत्कार केला. हंस संगीत मंडळ यांचं नाटक 2018 पहिलं आलं, भवाल. हे 19 साली पालशेतची विहीर हे विजयकुमार नाईक फोंडा यांनी लिहिलेलं ते पहिलं आलं. भवाल हे कौस्तुभ नाईक म्हणजे त्यांच्या भावाचा मुलगा कौस्तुभ, हा म्हणजे फोंड्याचे हे लेखक, एवढे मोठे लेखक आपल्यामध्ये आहेत. आणि त्यांचं नाटक महाराष्ट्रात पहिलं आलेलं आहे. इनफिल्ट्रेशन हे तर आणि आश्चर्यकारकच आहे. इनफिल्ट्रेशन हे नाटक 2022 साली, 20 आणि 21 ही 2 वर्ष स्पर्धा झाली नाही कोविडमुळे. 18-19 गोव्याचं नाटक पहिलं आलं, 20-21 स्पर्धा झाली नाही. 22 साली पुन्हा गोव्याचंच नाटक महाराष्ट्रात पहिलं. 23 साली महाराष्ट्रामध्ये गोव्याचंच नाटक पहिलं. आणि 24मध्ये देखील महाराष्ट्राचं. सतत सलग 5 वर्ष आज सतत 35